तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. केले तशी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी पण आपापली भूमिका स्पष्ट करावी. आता मी रीतसर मी ऐकत होतो, दादा म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी, मला माहिती आहे त्यांनी रिक्वेस्ट करायची असते वगैरे तो सगळा, परंतु मी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती केलेली आहे, राज्यपाल महोदयाला पण पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबाला पण पत्र दिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, दादांनाही संसदीय कार्यमंत्री म्हणून दिलेलं आहे, सगळ्या आमदारांना पण आज सगळे पत्र रवाना झालेले आहेत, सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना सुद्धा पवार साहेबांना दिलेलं आहे, उद्धव साहेबांना दिलेलं आहे, नाना पटोले साहेबांना दिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे शिंदे शिवसेना त्यांनाही दिलेलं आहे, अजितदादा साहेबाला पण दिलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना पण दिलेलं आहे, सगळ्यांनाच पत्र दिलेलं आहे आणि विरोधी पक्षी नेत्यांना पण दिले दोन्ही. हो, राहणार आहे. किती दिवस आता माझ्या समाजामध्ये जागृती करणं आणि विधानसभेचं म्हणजे जी निवडणूक आहे त्या नोव्हेंबरमध्ये मुदत संपते, सगळ्यांनाच माहिती आहे. हा 25 दिवसाचा सगळा आता खेळ आहे, 25-30 दिवसात ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांना जेव्हा प्रश्न विचारला की विशेष अधिवेशन बोलणार का, तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आधीच आरक्षण दिलं आहे, एक प्रकारे उत्तर देणं त्यांनी थांबलेलं किंवा विशेष नाही, तो मुद्दाच नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयाने जरी उत्तर दिलेलं असलं तर मग आज प्रश्न निर्माण का होतात, या प्रश्नाचं तर शेवटी राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री साहेब, त्यांनी सगळं समाधान करायला पाहिजे ना. मग त्यांनी सगळ्याच पक्षाला पत्र देऊ द्या, परत एकदा तुमची भूमिका स्पष्ट करा. माझं मत काय, या ठिकाणी जे आता उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघामध्ये किंवा आसपासच्या 2-3 जिल्ह्यामधनं काय मराठा बांधव माझ्याकडे येतात, हो आता आम्ही तर कामं करतो आरक्षणाच्या बाबतीमध्ये, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय, होय म्हणून सांगितलं, तशीच भूमिका होय किंवा नाही म्हणून सांगा, एवढाच माझा मुद्दा आहे, दुसरा मुद्दाच नाही माझा. जरांगे पाटील असं म्हणाले की तुमच्याच मागणीला त्यांनी आता पुढे रिओढलेले की ओबीसीचे अधिवेशन बोलावं, ओबीसी आरक्षण. मग तेच मी म्हणतो दादांना, पण माझा जो मुद्दा होता की आता माझ्या सुद्धा इथल्या आंदोलनानं काय फरक पडणार आहे का, काय फरक पडणार आहे का, मला पण कळतं, मी एक विधानसभेचा सदस्य आहे, हा फैसला कुठं होणार आहे, विधानसभेमध्ये किंवा कोर्टामध्ये. मग तीच मागणी करा ना आपण. विधानसभेचं अधिवेशन बोलवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार आहे का, विधानसभेचं अधिवेशन बोलण्याकरता दादांनी पण प्रयत्न करावे, दादांनी पण तीव्र लढा उभा करावा. दुसरा माझा मुद्दा काय, दादांनी जर एकदम करेक्ट ट्रॅकवरती आंदोलन घेतलं असतं तर मला हे हस्तक्षेप करण्याचा माझा मुद्दाच नव्हता. नाही, मी टीका करणार नाही, मी फक्त त्यांना दिशा, एक कसं आहे माझं पण मत मी प्रामाणिकपणाने सांगतो की माझं जरी काय चुकायला लागलं आणि मराठा समाजातल्या ज्या आंदोलक आहेत किंवा जुनी जाणती माणसं आहेत यांनी जरी मला मार्गदर्शन केलं तर मला आनंद होईल, किंवा काही वकील मंडळीने केलं किंवा रिटायर जज वगैरे त्या सगळ्यांनी, किंवा ज्यांना ह्याच्यामधलं समजतं. मी म्हणत नाही की 100% मला आरक्षणातलं काय कळतंय, एक 20-25% माझा अभ्यास असेल, 100% अभ्यास असण्याचं असं काही कारण नाही, एवढा मी तज्ज्ञ नाही किंवा एखादा वकील वगैरे नाही. त्यामुळं मला जर काय अडचण आली तर मी योग्य मार्गदर्शन ज्या जुन्या जाणत्या माणसांचं ह्याच्यामध्ये घेईन नाही. भाऊ आता भाषण जे झालं, चंद्रकांत दादा पाटील यांचं भाषण झालं, त्यानंतर तुम्ही असं सांगत आहात की मी माझं बेमुदत ठिय्या आंदोलन जे बरोबर आहे सुरू ठेवणार, म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला किंवा त्यांच्या विनंतीला तुम्ही म्हणजे समाधान झालं नाही का साहेब? नाही, समाधानाचा मुद्दा, माझं काय समाधान झाले, दादा आले, दादानी आता आमच्या 1-2-3 विषय आहेत, आता मराठा मुलांच्या आणि मुलींकरता वसतिगृह, ठीक आहे, आता ते आर्थिक त्यांचं बजेटचं काय नियोजन करून मी सांगतो म्हणाले, त्याच्या बाबतीमध्ये मी करून देतो असं त्यांचं मत आहे. दुसरा मुद्दा, आमच्या मराठा समाज बांधवांच्या किंवा इतर गोरगरीब जे समाज आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये दादांनी निर्णय घेतला, मुख्यमंत्री साहेबांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, मुलींना शिक्षण मोफत, तसंच मुलांना पण शिक्षण मोफत करा, शिक्षणात कोणाचा हेच ठेवू नका ना. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणले मला काळजी करू नका, मी त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतो, ही पण आनंदाची बाब आहे. या निमित्तानं जर माझ्या मराठा समाजातल्या मुलांमुळे आज माझी माऊली खुरपायला जाते किंवा माझा एखादा दार धरायला जातो माझा शेतकरी बांधव आणि त्यांना 50,000 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख सगळ्या ठिकाणी जे काही मुलींच्या बाबतीमध्ये जे निर्णय झालेला आहे तसाच मुलांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, विषय संपला. ठीक आहे, 2-3 बातमी तुम्हाला 2-3 माहिती सकारात्मक वाटल्या, मग नकारात्मक कोणती वाटली? नाही, माझा अधिवेशनाचा मुद्दा तसा ठेवलाय ना अर्धा त्यांनी. आता ते म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोलतील ते जाऊन, त्याच्यावर 2-3 दिवसात काय निर्णय होईल आणि त्याच्यानंतर मग माझ्या भूमिका सगळ्या समाज बांधवांच्या मार्गदर्शनात मी काय भूमिका घेत राहणार आहे. हा असा विषय नाही की
दादांचे पालकमंत्री आहेत, मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे म्हणून दादांनी लगेच मला सांगितलं आणि बस, असं नाही होणार माझ्याकडे. सगळा माझा आंदोलनाचा लढा चालू होईल, समाजामध्ये जागृती केली जाईल, समाजानं पण सर्वांनी हा लढा सगळ्यांनी उभा करावा अशीच माझी मागणी आहे. आणि सगळ्यांनी भूमिका पक्षासहित आमदारांनी स्पष्ट करावी. आणि ज्यावेळेस मला समाज सांगन राजभाऊ काय करायचं, त्यावेळेस समाज मला सांगणार आहे ना ह्याच्या बाबतीमध्ये. ह्याच्यात सरकारचा काय संबंध आहे मला सांगायचं. सरकारनं भूमिका स्पष्ट करायची किंवा विरोधी पक्षाने ना आमदारांनी मला सांगायचं, माझ्या समाजाने सांगायचं काय करायचं. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.